नमस्कार, दिवार्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक। चला तर सुरुवात करूया। इथे मी कढई घेतलेली आहे, यामध्ये 1 चमच आपण साजूक तूप सोडून घेऊया। त्याचबरोबर ओला नारळाचा किस मी 1 वाटी घेतलेला आहे। तर चॉकलेटी कलरची साल काढून घेतलेली आहे आणि फक्त पांढरा जो भाग आहे तो किसून घेतलेला आहे। इथे मी 1 चमच खसखस ॲड केलेली आहे आणि अगदी 2 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 चमच काजू मी बारीक चिरून घेतलेले ते टाकणार आहे आणि पुन्हा एकदा आपण परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचा किस असेल तर अर्धी वाटी मी इथे गूळ किसून घेतलेला आहे। तर अगदी चवीनुसार तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता। तर अगदी 3 ते 4 मिनिटं आपण हे परतून घेणार आहोत। तर हे जास्त परतून घ्यायचं नाही, नाहीतर याला कडकपणा येऊ शकतो। त्यामुळे अगदी 4 मिनिटं मी हे परतून घेणार आहे, अगदी अशा पद्धतीने। त्याचबरोबर अर्धा चमच इलायची पावडर यामध्ये टाकून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। तर आपलं सारण तयार झालेलं आहे मोदकासाठी। तर आपण तांदळाच्या पिठाची उकड कशी करायची ते बघूया। तर इथे अर्धी वाटी दूध घेतलेले आहे गॅस कढईमध्ये, त्याचबरोबर अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि 1 चमच आपण तूप सोडून घेऊया। तर दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत। ते अगदी थोडंसं मीठ टाकणार आहोत। तर तुम्ही पाण्याचं पण ही उकड काढू शकता। तर मी दूध आणि अर्धी वाटी दूध आणि अर्धं पाणी घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 वाटी इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घेऊन अगदी 2 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत आणि गॅस बंद करून घेऊया। तर एका परातीमध्ये गरम असतानाच हे पीठ आपण काढून घेणार आहोत आणि एका पेल्याच्या साहाय्याने पेल्याला एका साईडला तूप लावून मस्तपैकी आपण हे मॅश करून घेणार आहोत। तुम्ही पेल्याच्या साहाय्याने करा किंवा पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने पण आपण हे मॅश करून घेऊ शकतो, किंवा मिक्सरच्या भांड्याला आतल्या साईडने तूप चोळून मिक्सरच्या भांड्यामध्ये पण तुम्ही हे मिक्सरने वाटून घेऊ शकता, म्हणजे एकजीव हे पीठ होईल। तर पीठ हे छान असं अशा पद्धतीने हाताला तूप लावून थोडं थोडं करून मस्त मळून घ्यायचं आहे। तर तांदळाचं पीठ तुम्ही बासमती तुकडा किंवा इंद्रायणी तांदूळ, आंबेमोहोर तांदूळ याचं तुम्ही पीठ आणू शकता दळून। तर अशा पद्धतीने हे स्ट्रेच झालं पाहिजे। अजून एकदा मळून घेऊयात आपण। तांदळाच्या पिठाला जर चिकटपणा असेल तर मोदक अजिबातही चिरणार नाही। तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घेऊया आणि मोदकाला सुरुवात करूया। तर इथे छोटासा गोळा घेतलेला आहे, याला दोन्ही साईडने आपण तांदळाचं पीठ लावून घेऊया आणि छोटीशी लाटी करून घेऊया। अगदी पातळ, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही। हे पहा, अशा पद्धतीने लाटी करून घेऊया आणि याची थोडंसं हाताला पीठ लावून घ्या आणि छोट्या पद्धतीने अशा पद्धतीने पारी करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे मोदकाचा साचा जर असेल तर तुम्ही साच्याने पण मोदक करून घेऊ शकता। तर अगदी वेळ असेल तर अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने पाऱ्या करून तुम्ही मोदक बनवा। तर इथे पारी तयार झालेली आहे। तर यामध्ये तयार केलेले सारण आपण भरून घेणार आहोत आणि हे मस्तपैकी गोल एकाच साईडने आपण हे सगळ्या पाऱ्या वळवणार आहोत आणि अगदी हलवारपणे हळूहळू करून हे पॅक करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त असा आपला मोदक हा तयार झालेला आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो काढून घेऊया। तर इथे मी चाळणीला साजूक तूप लावून घेणार आहे आणि यावर आपण तयार केलेले मोदक ठेवून घेऊया। तर गॅसवर एका कढईमध्ये एका पॅनमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर अलगदपणे ही जी चाळणी जी आहे मोदकाची ती आपण ठेवणार आहोत आणि केसर आपण वरती एक करून लावून घेऊया, किंवा दुधात भिजवून पण तुम्ही लावू शकता आणि याला झाकण ठेवून अगदी 10 ते 15 मिनिटं मोठ्या फ्लेमवर आपण वाफ घेणार आहोत। तर पाहू शकता मस्तपैकी 10 ते 15 मिनिटं मी वाफ घेतलेली आहे आणि आपले मोदक, उकडीचे मोदक तयार झालेले आहे। तर बिलकुल पण चिकटलेले नाही, खूप सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत। ते यावर आपण साजूक तूप सोडून मोदक आपले गणपती बाप्पासाठी किंवा तुम्हाला खाण्यासाठी तयार आहे।
तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिव्यास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.